अनेक महिन्यांपासून ठाणे जिल्ह्यातील पोलिसांना सतत गुंगारा देणाऱ्या सराईत इराणी चोरट्या अब्बास सय्यद याला अखेर कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे। आरोपीकडून चोरीच्या 9 महागाड्या दुचाकी जप्त करण्यात आल्या असून ठाणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या 9 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आलंय। 2 दिवसांपूर्वी खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरीची घटना घडल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता। तपासादरम्यान वडवली परिसरात गस्त घालत असताना संशयित अब्बास सय्यद पोलिसांच्या नजरेस पडला। पोलिसांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्याने पळ काढला, मात्र पोलिसांनी प्रसंगावधान राखत त्याला ताब्यात घेतलं। चौकशीत अब्बास हा दुचाकी चोर, चेन स्नॅचिंग आणि बतावणी करून लूटमार करण्याच्या अनेक गुन्ह्यांमध्ये फरार असल्याचं उघड झालं। या विरोधात ठाणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण 9 गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे। पोलिसांनी आरोपीकडून चोरीच्या 9 महागड्या मोटरसायकली जप्त केल्या असून त्याने यापूर्वीही आणखी काही गुन्हे केले असल्याची शक्यता वर्तवली जाते। या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत असून आणखी काही गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। पोलीस ठाणे या ठिकाणी दिनांक 4/8 रोजी फिर्यादी यांनी तक्रार दिली की त्यांची सीबी शाईन मोटरसायकल ही चोरी झालेली आहे। त्यावरून खडकपाडा पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल केलेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना गुन्हे प्रकटीकरण पथकाचे एपीआय सतीश पाटील आणि त्यांचं पथक हे आरोपीचा आणि गाडीचा शोध घेत असताना एक इराणी आरोपी हा त्याच्या ताब्यामध्ये सदर मोटरसायकलसह दिसून आला असता त्याला पळण्याची संधी न देता त्याला शिताफीनं अटक केलेली आहे। सदर गुन्ह्यामधली ती मोटरसायकल जप्त केली। त्याचबरोबर त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास करून आणखी इतर 8 गाड्यासुद्धा त्या आरोपीनं चोरी केल्याचे आपल्याला तपासामध्ये समजले। त्यावरून सदरच्या 8 गाड्या ह्या वेगवेगळ्या पोलीस ठाण्याला चोरी केलेले गुन्हे उघडकीस आणून सदर वाहनं जप्त केलेले आहेत। या आरोपी यापूर्वीचं रेकॉर्ड आपण तपासलं असता मुंबई तसेच ठाणे जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला 7 गुन्हे दाखल आहेत। त्याच्यामध्ये चेन स्नॅचिंगचे गुन्हे आहेत, फसवणुकीचे आहेत, NDPSचा पण गुन्हा दाखल आहे त्याच्यावर 2 आणि सदर गुन्ह्यामध्ये हा आरोपी कापूरबावडे पोलीस स्टेशन आणि बदलापूर पोलिसांनी या ठिकाणी चेन स्नॅचिंगच्या 2 गुन्ह्यामध्ये वॉन्टेड आहे। त्याचबरोबर कापूरबावडे पोलीस स्टेशनचा एका बुलेट चोरीच्या गुन्ह्यामध्ये सुद्धा तो पाहिजे आरोपी आहे। या आरोपीला आपण मान्य न्यायालयासमोर रिमांड करता हजर केले असता त्याला दिनांक 7/8 पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर झालेले आहे। आणखी याच्याकडून कुठले गुन्हे उघडकीस येतात का याबाबत तपास चालू आहे। सदर आरोपी हा वेगवेगळ्या ठिकाणावरून हा गाड्या चोरी करणं, त्या गाड्याचा दुसऱ्या चेन स्नॅचिंगचे किंवा इतर गुन्ह्यामध्ये वापर करणं अशा प्रकारची मोडस आहे याच्यामध्ये। राहुल कांबळे, जनशक्ती, कल्याण।